ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी पूजा खोत आणि आज आपण आलेलो आहोत मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 येथील नागरिकांमध्ये। तर जाणून घेऊया त्यांच्या मते मिरजेचा विकास कसा झाला, कुणी केला आणि या निवडणुकीचं वारं काय म्हणतंय ते। नमस्कार सर। नमस्कार। तुमच्या मते मिरजेच्या विकासामध्ये हात कुणाचा आहे? हात भाजपचा आहे। काय विकास केलाय त्यांनी? रस्ते, दिवे आणि नागरिक प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे। रस्ते, पाणी, गटारी यांची सोय केलेली आहे भाजपनी। मग बाकी पक्ष इथे आले नव्हते का? नाही, एवढे ठामपणे कसं सांगू शकता? गॅरंटी आहे कामाची भाजपच्या। या निवडणुकीत भाजप की राष्ट्रवादी कोण कुणावर भारी पडणार? भाजप भारी पडणार। च्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, मिरजेत विकास कुणाचा होणार? विकास भाजपचा। का? कामं केले, काय काय कामं, अशी महत्वाची काय काय कामं केलेली आहे? पाणी, रस्ते आमदार साहेबांनी केले, खाडे साहेब रस्ते ग्रामीण सगळे मग राष्ट्रवादी पक्षाविषयी तुमचं काय मत आहे? केले नाहीत, काहीच केलं नाही। तुमच्या मनातला कौल हा कोणाच्या बाजूने असेल? भाजप। तर मिरज मध्ये केलेली विकास कामं कशी वाटतायत तुम्हाला? मिरजेचा विकास तर झालेलाच आहे, मात्र जे बाजारचे लोणी बाजारचे जे प्रश्न आहे ते नगरसेवकाला, कुठल्याही नगरसेवकाच्या हाताने होत नाही आहे। फक्त नुसते आम्हाला इलेक्शन आल्यावर नुसते आश्वासन देतात त्यांनी आणि हाय तसेच आम्हाला येणे वाऱ्यावर सोडतात। कित्येक वर्ष झाले या लोणी बाजारचा जे प्रश्न आहे ते मोठमोठ्या म्हणजे इथले मोठमोठ्या ज्यांचं हे आहे त्याने नुसते आम्हाला आश्वासन दिल्यात। कुठल्या नगरसेवकाने अजूनपर्यंत आम्हाला एक ठेया म्हणून कुठली मार्केट आम्हाला अजूनपर्यंत करून दिलेली नाही। जे निवडणुका आल्यावर आमच्या तोंडावर हात फिरवायचं, एवढंच आमच्याकडनं फायदा करून घ्यायचं, नंतर नाही ते वाऱ्यावर सोडायचं। लोक आता खाली गाडीवर चौकात म्हणून बसवलेले आहेत, त्यांनाही आत्महत्या केल्याशिवाय का पर्याय जागा नाही आहे त्यांना। लास्टला तिथे जाऊन आम्हाला देणं पाणी केले, नुसत्या ते खालच्या बाजारच्या अवस्थेचा बघितली तर तिथे ढासे ह्याच्यानेच मरून जायचं काम। संध्याकाळ म्हटलं तर लोक तिथे कोण फिरकत पण नाही आहे, खालच्या बाजारच्या अवस्थेत ते आहे। मग पाऊस पाण्यात पण आहे, तिथे पाणी आहे एकदम वरच्या ह्याच्यावरनं पाणी जे येत आहे शराब कट्ट्यावरनं ते सगळे पाणी येत आहे, जे तिथे घाणीचं साम्राज्य आहे तिथे नेऊन बसवल्यासारखे टाकल्यात आम्हाला। तिथे गिराकाची पण काय सोय नाही, ना लाईट पाण्याची काय सोय नाही, असं महिलांची पण गैरसोय होते तिथे। आणि महिला तिथे म्हणजे जे हे आहे तिथे संडास बाथरूम ते काही सोय केलेली नाही। नुसते आम्हाला इथे लोणी बाजार म्हणजे जे पहिल्याचा बाजार होता ना हा त्यांनी उचलून नाही, आम्हाला दुसरीकडे कुठे पर्याय जागा म्हणून एक मार्केट तयार करून द्यावं। किती वर्ष झाली ही समस्या अशीच आहे? लय नाही म्हटल्यावर आता बाजार उठून नाही म्हटलं 4-5 वर्ष झाली, तर आमची सोय करतो म्हणून तिथे घेऊन बसवल्या तर अजून पण काय सोय नाही, काय नाही। मग इथे ना कार्यरत असणारे नगरसेवक यांना तुम्ही या समस्येविषयी बोललात का? त्यांनी काय उत्तर दिलं? कित्येक वेळी नुसते आम्हाला आश्वासनवरच बसवले जातात। काय आश्वासन देतात? करूया, हे करूया। तिथे खंदकचं बांधकाम चालू आहे, मार्केट अजून तिथे तयार व्हायचे, ते खंदकचं बांधकाम तर अजून झालेलं नाही। मग तुम्ही त्यांना जाब विचारला नाही? विचारल्यावर ते काय नुसते करायला लागल्यात। हे महापालिकेवाले पण तसंच आश्वासन देत आलेत आम्हाला, अजून पण त्यांनी काय केलेलं नाही। मग आता मतदान गाडी लावल्यावर पण याने ते काटा घेऊन जा, कुठे तागड्या घेऊन जा असे दमवा लागल्यात, तर आम्हाला याने एक पर्याय म्हणून एक जागा आम्हाला करून द्यावी त्यांनी। आणि खालच्या बाजारची जे सोय केली ती सोय नाही आहे बरोबर तिथे, म्हणून आमचं मन पण नाही, आम्ही तिथे गाड्या पण लावत नाही। आमच्यावर खोटे केसेस दाखल करण्याचे महापालिकेवाले आमच्यावर दबाव टाकतात, तुमच्यावर केस दाखल करणार, हे दाखल करणार म्हणून याने खोटे गुन्हे दाखल करण्याचे हे करायला लागले, आम्हाला दबावामध्ये टाकलं। मग यास तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी तुम्ही कोणाशी चर्चा केली? त्यांनी समाधानकारक असं काही उत्तर मिळालं का? काय नाही मिळालं। स्थानिक नागरिक जे आहेत काय त्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे, मात्र काय इथल्या नगरसेवकांनी कुठला आम्हाला पाठिंबा देत नाही। नुसतं आमचा निवडणूक पुरता आमचा वापर करून घेऊन ते नुसतं आमचा फायदा करून घेतात। मग येत्या निवडणुकीत तुम्ही काय पाऊल उचलणार? आता ही निवडणूक आहे, मतदान तुम्हाला करावं लागणार, तर त्यावेळी तुमचं पाऊल काय असेल? काय नाही, आता काय मतदान तर करावं लागणार, हक्क आहे म्हटलं आम्हाला बाजवायला लागणार, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। पण मतदान कोणाला करणार तुम्ही? तुम्ही म्हणताय की आमचे प्रश्न कोणच सोडवत नाही, मग कोणाला मतदान करणार? काय आता नाही आम्हाला महिनो भगवान
हे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांना आम्ही मतदान दरवर्षी करत आलोय. त्यांच्यापाशी आमच्या पर्याय नाही. मग आम्हाला पण ते आमच्या अडचणीला असं महापालिकेचा प्रॉब्लेम, पोलिसांचा प्रॉब्लेम आल्यावर त्यांनी जर आम्हाला फोन लावून ते सहकार्य करते, म्हणजे आम्हाला त्यांच्याशिवाय काय पर्याय लागला. इथे काही नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या गर्दीमधून जाणून घेऊया की इलेक्शन म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते भाजप की राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. राष्ट्रवादी कोण अजित भाऊ करतो का? त्यांचं काम आहे इकडे. काय काय कामं झाली? आता हे 3.5 वर्ष काम नाही, बंदच होतं, इलेक्शन होतच ना, त्यामुळे काय ती कामं दिसली नाही. त्याच्या आधीच कामं त्यांची आहेत ती. आता त्यांचं गट फुटला असेल काय काय तर त्यांचं गट फुटल्यामुळे ते काय आता कामं त्यांनी करतात ना त्यांनी. आता काय काय कामं केलेली आहेत? आता ह्याच्या पाठीमागे पहिला बीजेपी होती ना, हा, आता बीजेपी आता संपली त्यांचं. आता इथं बीजेपी आणि राष्ट्रवादीच संघर्ष आहे. उमेदवार हे आहेत शैलेश देशपांडे आणि कुठली पिशेची मिसेस आणि असं चौघच ना बघा. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? आम्हाला पाठिंबा राष्ट्रवादीला आहे. थांबा पहिले विचार. आजी 15ला आता कोणकोणत्या अडचणी आहेत? काय नाही अडचण, आम्हाला एवढं जागा बसायची आम्हाला. हा, म्हातार माणूस आहे आणि आम्हाला दवा पाणी लागतं, या काय लागतंय नको का काय सांगा, एवढं पाहिजे आहे आम्हाला. मग यंदाच्या निवडणुकीत तुमचं मत कुणाला असणार आहे? काय सांगू शकता? बरं, इथं 2 पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. तर त्यामध्ये तुमचा पाठिंबा कुणाला असणार? भाजपला. चालतंय. तुम्ही मिरजच्याच राहणारे आहे ना? होय. मग इथल्या भागाचा विकास कसं कुणी केलाय सांगू शकता? चांगली कामं कुणी कुणी केली आहेत? आता आम्हाला काही तेवढं माहिती नाही. सांगलीच आता सगळेजण केले, निवडून आल्यावर करते सगळे करतात. होय. मग तुमच्यासाठी कुठली कुठली चांगली कामं झालीत आतापर्यंत? आमच्याकडे काहीच काम झालं नाही. ते बाजार उठवायचं एवढं काम झालं बा. कुणी केलंय? कोणी केलं आपल्याला तर काय माहिती. मग तुमची काय मागणी आता त्यांच्याकडून? आम्हाला बाजारात बसून एका तेवढं जागा देऊ दे. अजून अजून काय नको आम्हाला. आता कुणाला तर द्यायला होईल मतदान. येत्या 15 तारखेला महापालिकेची निवडणूक ही जोरदार रंगणार आहे. तर या निवडणुकीबद्दल मिरज बाबत तुमचं काय मत आहे? काय चांगलंच आहे की मत. काय वाटतंय तुम्हाला मिरज शहराचा झालेला विकास किंवा खुंटलेला विकास याबद्दल काय सांगू शकता? विकास काय अजून काय दिसला नाही हो, कुणाकडूनच? कोणाकडून दिसला नाही. काय काय विकास होणं अपेक्षित आहे तुम्हाला? जो विकास व्हायला पाहिजे होता तो काय दिसत नाही अजून, तर काय दिसला नाही. काय काय पाहिजे होतं तुम्हाला? विकास तर दिसायला पाहिजे होता, एखादा पोरांना कारखाना दिसायला पाहिजे होता, एखादी फॅक्टरी मोठी निर्माण व्हायला पाहिजे होती. पोरं ग्रॅज्युएशन होऊन मोकळीच करायला लागल्यात. सांगली जिल्ह्यात एखादा सुद्धा मोठा असा प्रकल्प कुठलाच नाही, एवढीच अपेक्षा आहे, बाकीचं काय नाही. या निवडणुकीत कोण कुणावर भारी पडणार, म्हणजे पारडं कुणाचं जोडवणार, भाजप का राष्ट्रवादी? त्याची काय आपल्याला कल्पना नाही. फक्त कोण जरी आला तर कुठंतरी जिल्ह्यामध्ये एखादा 20-30 हजार पोरांना नोकरी लागावी असं काहीतरी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मिरजचा झालेला विकास म्हणजे मिरज मध्ये कोणकोणती चांगली विकास कामं झालेली आहेत? काय चांगले सगळं बादच केले, कोणच चांगलं केलं नाही. बाजारचं कोण दाद घेत नाही, काय कसे दाद घेत नाही, काय ते सांग की. दाद घेत नाही म्हणजे काय अडचणी आहेत? काय बाजार कुठे बाजार आहे, काय कुठं आहे का बाजार जागा? की लोकांना भाडे ढेरभर देऊन बसलोय, तिथं सुद्धा नगरपालिका आम्हाला बसू देत नाही. काय केलं पैसा का बसून देत नाही? नाही म्हणजे बाजारात जाऊ म्हणते. मग? काय बसतो नको असं मुरदारपणानं पैसे देऊन. मग याविषयी तुम्ही कोणत्या नगरसेवकांसोबत किंवा कोणाशी चर्चा केली नाही? किती केलं, डोक्याला केस नाही एवढं. नगरसेवक सांगली पुन्हा दिल्ली पर्यंत झालं, काय कोण घेतलं नाही दाद. का दाद घेतली कोण नाही? जागाच नाही शिल्लक म्हणते. कुठं आता बाजार बसायचं कुठं झालं. मग काय आम्ही माहू म्हणलं बसलं. 115 बायका नेऊन टाकले ते बाजार उठलं तेव्हा जेलमध्ये. जेल बघून आलो आम्ही. काय जागाच नाही, काय करायचं सांग. पोरग माझं तेवढं होतं, ते पोर एवढं होतं. 2 पोर तशी टाकून गेलो. कोण दाद घेत?
आता ते कोण मग घेते तुमच्या या अडचणी तुमच्या रागामध्ये बदलल्यात बदलल्यात, आता होय. त्यामुळे तुम्ही निवडणुकीमध्ये जे होय. उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरही नाराज होय, आहे. होय, बरोबर मग मतदानाचा हक्क बजावणार की नाही? बजावणार तर तो कसा बजावणार? कोणावर बजावायचं आता? आम्हाला काय बाजार नाही फेजार नाही, काय बजावायचं सांग की आम्हाला. आम्ही काय त्यांच्याकडे काय मागत नाही, फक्त आमच्या बाजारची सोय एवढंच बास. आम्हाला ह्याच्यावर जगतोय ना आम्ही. मान का दुसरं पर्याय काय करत नाही. हे जगायसाठी पाठी आहे आमची. पाठी म्हणजे आमची लक्ष्मी आहे, एवढंच आहे, दुसरं काय नाही. आम्ही एवढंच मागणार त्यांच्याकडे. काय पैसा अडका सुद्धा आम्हाला नको आहे, काय नको. मग इथे कोणताच राजकीय पक्ष सक्रिय नाही का आता कोणच्या मदतीला? कोणच नाही मदतीला. होता ते धोत्र्या मरून गेला, आता कोण आहे सांगा? कोणच नाही. ते बिचारा चांगला धोत्रे म्हणून नव्हता का, नाव नदीशीचा काय? धोत्रे मुसलमान चांगला होता. त्याने 15 बायकाची केस निकाल करून आम्हाला शिकायला हा. मरून गेला. तो चांगला होता माणूस. आता काय नाही, कोण करतो म्हणतात, कायच नाही. मग तुम्ही त्यांना जाब विचारला नाही आता का? काय जाब विचारायचं? आता आपण एकच सांगते, दुसरी सगळी सांगते नाही सांगत. तरी कोणच नाही मंत्री आला, अजिबात कोण मंत्री आला नाही. आता निवडणूक आल्या म्हणता निवडून लोक आलेत, आता कोणच नाही राहिले. मग या निवडणुकांमध्ये प्रचार करताना त्यांनी काय काय आश्वासनं दिली काय होती तुमचं तुम्हाला? करतो म्हणतात की हम्म. जागा बाजार करतो म्हणतात, काय म्हणत नाही, करतो म्हणतात. मग हा. आता बघू आता करून कवा देतात बा. आता ते हिच्यात किल्ल्यात बांधून देतो म्हणजे अजून ते पण बांधलं नाही, होय म्हणतात. काय त्यांनीच हे करत नाही, काय करायचं? मग कुणाला पाठिंबा देणार तुम्ही? आता कोण आम्हाला बाजारात जागा देईल त्याला देणार आम्ही. कोण देते त्याला द्यायचं. विकास कामं झाली तिथं? विकास चांगला झालाय. काय काय विकास झालाय? रस्ते चालू आहे, रस्ते करायचे चालू आहे. हम्म. आमच्या 4 नंबर वार्डात रस्ते चालू आहे. हम्म. आता चांगला विकास आहे, विकास चांगला आहे. कुणाकडनं झालाय विकास? हे आपल्या आवटी खाडीस आहे. खाडे साहेबांचे रस्त्याला बोल लावले तिथे, हम्म. चांगली कामे चालू आहे. मग आता इथं काही अडचणी नाहीत का ज्या नागरिकांना ज्यांना सामोरे जावं लागतं, अशा काही अडचणी? आता प्रत्येकाची अडचण आम्ही कसं सांगणार हो. तुमच्या भागातल्या अडचणी? आमच्या भागात मी सांगितली तुम्हाला आता अडचण. रस्ते चालू आहेत आता, हाय व्यवस्थित आहे. काय वाटतं या निवडणुकीत कोण कोणावर भारी पडेल? आता काय सांगता येत नाही, भाजप का राष्ट्रवादी? काय सांगता येत नाही. हे निवडणूक आहे, कोण येईल काय सांगता येत नाही. झालेला विकास याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? रस्ते, लाईट, पाणीचे कायमच प्रॉब्लेम आहे. आहे, हो, अजूनही आहे. आहेत. मग त्याच्याविषयी कोणाशी चर्चा केली? नाही, आता त्यांचं लक्ष पाहिजे ना. हा मेन रोड आहे. इथला मामलेदार कचेरी, प्रांत ऑफिस, कोर्ट हा मेन रोड असून त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, म्हणजे लोकप्रतिनिधींचं. सर्वात रोड खराब. आणि शाळा पण आहे इथं महत्वाची. इथं पण ट्रॅफिक जाम होतं, रोड बरोबर नाही, लाईट पाण्याची इकडे व्यवस्थित सोय नाही. हे कायमची मूलभूत गरज आहे. मग कोणत्याच नगरसेवकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का? नाही, तुम्ही कोणाला या अडचणी सांगितल्या होत्या? सांगितलंच आहे. मग काय बोलले ते? खोऱ्या म्हणलं. बर, कडून कोणत्या पक्षाकडून थोडाफार पाठिंबा भेटलेला आहे? आता अपक्ष लोकांच्याकडनंच आता पाठिंबा घ्यायचा, मग काय करायचं. लोक सत्ताधारी काम करत नाहीत ना. बरेच वेळेला आश्वासन मिळतं. मग तुमची ही नाराजी तुम्ही व्यक्त केलीत का? केलीत की आता मतपेटीतून करायची. मग काय तुमचा कल कुणाच्या बाजूने असेल? आता कल कसं सांगणार, तरी कल कसं सांगणार. बर, मिरज मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कुणाचं पारडं जड होईल? दोन्ही मिक्स येईल सत्ता. अपक्षांचे साथ घेऊन दोन्ही युतीचं सरकार होईल. म्हणजे हे राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येईल. तुम्हाला असं का वाटतंय? पैशांचा खेळ आहे ना सगळा, धनधान्यांचा खेळ. पैशावर लोक मतदान देतात आणि कमी पडतात ना, म्हणजे विरोध कमी पडतोय लोकांचा. सामान्य जनतेला, मत देणाऱ्या सामान्य जनतेला तुम्ही काय आवाहन देऊ शकता? आता मी आव्हान देणार कोणतं? म्हणजे जशी तुमची नाराजी तुम्ही व्यक्त केली तसं नागरिकांना काय सांगू शकता? त्यांनी पण मतपेटीतून आपण नाराजी व्यक्त करावी, त्यांनी त्यांचा रोष व्यक्त करावा त्यांनी. ओके, एवढं सांगू. त्या भागामध्ये झालेला विकास याबद्दल काय सांगू शकता? काही एक रस्ता चांगला नाही, हा, कोण फिरकत नाही, कुठली प्रकारची सोय नाही, ट्रॅफिकची म्हणा काही म्हणा सोय नाही आहे. काय काय सोयी सुविधा पाहिजेत? सगळं सोय पाहिजे ना आपल्याला. ज्या कामासाठी नगरपालिकेनं कायदेशीररित्या काउन्सिलरचं काय काम आहे हे नमूद आहे.
घटनेमध्ये. मग ती कामं त्यांनी केली पाहिजेत. मग या निवडून येणाऱ्या लोकांना ते माहित नाही आहे. त्यांनी ते पहिलं वाचावं. नगरपालिकेचं कार्यक्षेत्र, त्यांचं कार्यक्षेत्र आणि काय सुख सुविधा लोकांना द्यायला पाहिजे हे तुम्ही सांगाल पाहिजे. म्हणजे अज्ञात असल्यासारखं निवडणुकीत उतरले. निवडणुकीत आता नाही माहिती आहे, अज्ञात नाही, ज्ञानी आहेत ते. हा. त्या पद्धतीने करायला पाहिजे काम त्यांनी. मग या भागात कुठलाच पक्ष आला नाही का किंवा कोणीच अशी मदत केली नाही का? हे बघा की तुम्ही अंतर बघितला सांगली आणि मिरजेचा. हो. मिरजेमध्ये सांगलीमध्ये जाऊन बघा, रस्ते, लाईट कनेक्शन, डिवायडर वगैरे सगळे किती आहे आणि किती क्लीन आहे. मिरजेत बघा एक रस्ता दाखवा, या भागाला खड्डा नाही आहे, पावसात पाणी साचत नाही. कुठलाही एक भाग दाखवा कुठलाही मिरजेत नाही. कुठं स्टेशन रोड जावा, रेल्वे स्टेशन जावा, हॉस्पिटल कडे जावा, सगळीकडे. मग तुमच्या भागातले नगरसेवक तुमच्या मदतीसाठी आले नाहीत का? अहो एकदा गेले की 5 वर्षानंतर यायचं असतं. मग आताही तोच पट्टा पुन्हा सुरू झालाय. होय. काही दिवसांवर यावेळी निवडणूक बदल होईल. कोण करेल बदल? लोक का पब्लिक करणार. कसं करणार की त्यांचं आता तर माहित झालंय कोण आले की कोण काय करत नाही. करणार की बदल होणार. इथे कोणत्या पार्टीचं वर्चस्व जास्त आहे? वर्चस्व काय नाही, सगळे पैसा बोलताय. वर्चस्व काय नाही. निवडणुकीच्या बाबतीत मिरजचं वातावरण कसं आहे सध्या? आता अजित पवारच पडलं जास्त भारी आहे. का? राष्ट्रवादी म्हणजे आता कसं आहे, सगळे राष्ट्रवादी पक्षामध्ये सगळे मोठे दिग्गज माणसं सगळे उभारल्यात ना आता. म्हणजे आता अजित पवारचा गट चांगला आहे. मग इथं कोणाकडनं विकास कामं झाली आहेत? आता इकडं विकास कामं म्हणजे बरीच लोकांनी केलेले आहे. कोणाचं नाव घेता तर येणार नाही. सगळेजण कामं केलेत, कोण नाही असं नाही. आता तुम्हाला 5 नंबर वार्ड मध्ये म्हटला तर मेंढ्याचं काम आहे. 6 नंबर वार्ड मध्ये म्हटला तर बागवानीची काम आहेत. आणि असं ते आहेत नेते लोक चांगलं काम करत आहेत. असं कोणी करत नाही आहे, करते सगळी. मग तुम्ही म्हणताय की चांगली कामं होत आहेत. मग याच्या काही समस्या आहेत जसं की पाण्याची समस्या, इथल्या रस्त्यांची समस्या, या समस्यांबद्दल काय समस्या सांगू? थोडा आहे. हा. पाण्याची समस्या तर पाणी चांगलं आहे इकडे आपल्या मिरज गावामध्ये. पाण्याची काही समस्या नाही आहे मिरजेमध्ये. पाणी चांगलं आहे. रस्त्याचं आहे थोडंफार कुठं काही ठिकाणी खड्डे आहेत. बाकी सगळे खड्डे बिड्डे सगळे चांगले, रस्ते चांगले आहे. एवढं काही टेन्शन नाही आहे. तुमचा पाठिंबा कोणत्या पक्षाकडे असेल? आमचं पाठिंबा तर आता काँग्रेसच. आम्ही 5 नंबर आहे म्हणजे आम्ही मेंढ्याला हे करतो. मिरज मध्ये महिलांच्या कोणकोणत्या प्रामुख्याने समस्या निदर्शनास आल्या तुमच्या, एक महिला म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून? आता इथं कसं आहे, ह्या रोडला वॉशरूम कुठं नाही आहे. महिलांना इथं बाजारला पण आले गेले तर बायका एक येऊन विचारतात इथं वॉशरूम कुठं आहे काय, हे आहे काय. तर वॉशरूमचा फार प्रॉब्लेम आहे बायकांना. आणि इथल्या पण दुकानदाराचे लेडीज जे आहेत ना त्यांना पण वॉशरूमला जायला फार प्रॉब्लेम होतो. मग या प्रश्नावर, ही जी गंभीर समस्या आहे याच्यावर कोणत्याच राजकीय पक्षाने लक्ष दिलं नाही का? अजूनपर्यंत काय कोणी सांगितलं नाही, कोणी काही हे केलेलं नाही. मिरज मध्ये विकास झाला का? हा, पाण्याची पण सोय नाही आहे. कुठं काळजी नगरपालिकेची जो आहे ना पाण्याची सोय नाही तिथं. नगरपालिकेचा पाठीमागे वॉशरूम आहे परंतु तिथं कसं आहे पाण्याची सोय नाही आहे. मग तुम्हाला कोणकोणत्या सुविधा हव्यात? सरकारकडून कोणकोणत्या सुविधा तुम्हाला हव्या? मी एक महिला म्हणून मी एक सांगतो, कारण ना वॉशरूमचे जे प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक महिलांना आहे. कुणाला शुगर असते, कुणाला बीपी असत्या, त्या बायकांना कंट्रोल होत नसतंय. त्यामुळे कसं ह्या लाईनला एक वॉशरूम झालं. आणि मी म्हणतो निदान एक 5 रुपये घेऊन तर वॉशरूम चालू करावं त्यांनी देऊन. असं तर वॉशरूम राहिलं तर महिला एक जाऊन हे करू शकते ना वॉशरूमला जायचे. तेच प्रॉब्लेम मेन मोठी आहे इथं. मतदानाचा हक्क बजावणार आहात का? मतदान करणार आहे का? मतदान करणार की आपला हक्क आहे ते मतदान करणारच. आणि जे निवडून येते ना त्याला मी सांगतो की आपलं या लाईनची एक नाही व्यवस्था करावं. कुणाच्या बाजूने पाठिंबा असेल? ते देवावर विश्वास ठेवायचा आणि करायचं, कुणाला सांगायचं नाही. आपलं मत आपल्या पाशी गुपित ठेवायचं असतंय. मॅडम सांगू शकता की रस्त्याचं तुम्ही बोला, काय म्हणताय? नाही मला तसं म्हणायचं आहे. आपल्याला जाता आम्हाला राहायला घर नाही. आम्हाला आम्ही जेव्हा काम करतो खावं, आम्हाला राहायला घर नाही, भाड्याने राहतोय आम्ही. आम्हाला स्वतः एकाने घर द्यावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना आम्ही निवडून देणार.
मग रोजगारासाठी काही सुविधा आहेत का इथं? नाही काहीच नाही. मग काय काय अपेक्षा आहे तुमची घर सरकारकडे? पाहिजे फक्त स्वतःच सरकारी. लाडकी बहीण नाही, योजनेचा तीनशे लाभ, येते. 300 लाडकी बहीण तुम्हाला भेटत नाही. नाही? या योजनेच्या शिंदे गटाने जे केले ते चांगले केलेलं आहे. आमचं मत आहे की शिंदे गटाला मत द्यावं आणि शिंदे गटांनाच निवडून आणावं असं आमची विचार आहे. का परत- विचार आहे असं तुमचा? कारण शिंदे गट आल्यापासून भरपूर कामं झालेले आहेत, रोजगार लोकांनी मिळालेले आहे, कामं चांगली केलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटांच्यामुळे बायकांनी 1500 रुपये महिन्याला घर खर्चासाठी मिळतो. एवढं माझं सांगायची इच्छा आहे. शिंदे गटाच्या पाठीशी आम्ही आहे. एकनाथ शिंदेने आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केले नाही का, त्या एकनाथ शिंदेने केले. एकनाथ शिंदे येणार हे आमची गॅरंटी आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्ही आता इथे मिरज भागाचा विकास याबद्दल काय सांगू शकता? रस्ते नाहीत, ड्रेनेज नाहीत, लाईट पाण्याची व्यवस्था नाही किंवा बाकीच्या कुठल्या सोयी नाहीत. महानगरपालिका असून काही केलेलं नाही आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी. त्यांच्याविषयी आपल्याला हे आहे म्हणून आपण निवडून आल्यानंतर ह्या व्यवस्था किंवा लाडकी बहीणची योजना, महिलांचे प्रश्न, हे सगळं आपण करणार आहोत. तुम्ही कोणत्या पक्षामार्फत आता सांगत आहात? आम्ही एकनाथ शिंदे शिवसेना. मग आता तुम्ही प्रचारासाठी जिथे फिरत आहात प्रत्येक घरोघरी तुम्ही भेट देत आहात. होय. मतदारांचा, सामान्य जनतेचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद आहे? राष्ट्रवादीला शिवसेनेला भरपूर प्रतिसाद आहे. कारण महिलांना तिने लाडकी बहीण योजना करून दिल्यामुळं त्यांना चांगला प्रतिसाद आहे. आणि आता शिवसेनाच आहे की असा एक पक्ष आहे की महिलांचा किंवा इतर मागासलेल्या वर्गांचा जे विचार करते. मिरजला आरोग्य भंडार असं म्हटलं जातं, असं नावाजलं जातं. मग याबद्दल काय सांगू शकता? खरोखर ते तसं आहे का? की आहे वेगळंच आहे काहीतरी? आहे पण नगरसेवकांनी तिकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांच्या जे सोयी असतात त्यांना हे दिलेले नाही, पोहोचवलेले नाही. त्यामुळे ते तसंच राहिले, रगडत राहिलेले काम आहे. हा वैद्यकीय भंडारच आहे. मग मिरजचा कायापालट होण्यासाठी तुम्हाला काय 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 वाटतं? असं काय नवीन व्हायला चेहरे पाहिजे पाहिजेत. असं वाटतंय? प्रस्थापित लोकांना न निवडून देता नवीन लोकांना निवडून दिलं पाहिजे. नवीन लोकांना निवडून दिलं पाहिजे. मग तुमच्या पक्षामध्ये तरुण वर्गाचा समावेश आहे का? आहे, भरपूर आहे. तरुण महिलांचा पण आहे, तरुण वर्गाचा पण आहे.